नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे प्रेक्षकांनो. त्यामध्ये आता इकडे ओवी आणि अबीर दोघेही आता ट्रिपला आलेले असतात. तर ओवी आता झाडाच्या पाठीमागे लपलेली असते आणि तेवढ्यात सावलीच्या मोबाईलवरती आता अमृताचा कॉल येतो. तेव्हा आता ओवीला हाक मारत सावली आता तिथे येते आणि ओवी एका झाडाच्या पाठीमागे लपलेली असताना खंड्या गुंडसुद्धा ओवीच्या पाठीमागे आता ओवीला पकडण्यासाठी टपून बसलेला असतो. तर अबीर इकडे ओवीला शोधत आता इकडे तिकडे बघत असतो. तेवढ्यात ओवीला हाक मारून सावली आता तिथे येते. तर ओवी सावलीला म्हणते की टीचर मी इकडे आहे. तर सावली तिथे येते आणि ओवीला म्हणते की अगं तुझ्या काकूचा फोन आहे. सावलीने ओवीकडे फोन देताच आता अमृताही ओवीसोबत बोलते. तर ओवी म्हणते मी खुशाल आहे काकू आणि आम्ही कधीच पोचलोय. बरं मी आता खेळ खेळते बरं का. आणि इकडे आता ओवी म्हणते की मला अजिबात त्याच्याबरोबर बाबाबरोबर बोलायचं नाही आहे. अमृता म्हणते अगं तो खूप काळजीत आहे, त्याच्यासोबत एकदा बोल तर ओवी म्हणते अजिबात नाही, तो मला कॅम्पला सोडायला आला नाही ना, त्याच्यासोबत कट्टी आहे. आणि ओवी तो फोन आता सावलीला देते. आणि इकडे अमृता म्हणते ओवी त्याच्यासोबत बोल आणि अमृता ही फोन सारंगकडे देते. तर आता इकडे फोन आता सावलीने घेतलेला असतो आणि सावलीने फोन कानाला लावताच इकडे ओवी समजून सारंग म्हणतो ओवी सॉरी बाळा, अगं मला खरंच खूप महत्त्वाचं काम आलं होतं, वाटलंच तर तू बबलूला विचार. आणि सारंग म्हणतो की बाबांवर रागावलीस का बरं, चल आता तू ना बाबाला एक पप्पा दे. सावली ते सगळं ऐकते. सारंग आता ओवी समजून म्हणतो की बाबावर एवढी रागावली का, ठीक आहे आता बाबाच तुला पापा देतो. आणि आता सारंग हा सावलीलाच किस देतो. आणि आता तो आवाज ऐकता सावली म्हणते 1 मिनटं, ओवी मगाशीच खेळायला गेली. आणि सावलीला ऐकता क्षणी इकडे आता सारंग बबलूच्या अंगावरती फोन फेकून देत तिथून निघून जातो. आणि इकडे आता अबीर हा ओवीकडे येतो आणि म्हणतो की ओवी अगं तू बाबासंग व्यवस्थित का नाही बोलत. तर ओवी म्हणते की अरे मी बाबासोबत जर व्यवस्थित बोलले तर तो इकडे येईल का, आणि मी त्याच्यावर रागवले, हट्ट धरून बसले, त्याच्याशी कट्टी घेतली तर तो लगेच माझ्यासाठी कॅम्पमध्ये नाही का येणार. अबीर म्हणतो कसलं डोकं आहे ओवी, खरंच तू हुशार आहे बरं का. तर ओवी म्हणते शेवटी मी कोणाची मैत्रीण आहे. आणि एवढ्यात आता सावली ही ग्राउंडवर येताच व्यंकटेशसुद्धा ग्राउंडवर येतो आणि ओवी सावलीला म्हणतो की अगं सावली मुलांच्या जेवणाची सगळी व्यवस्था झाली आहे बरं का, फक्त मुलांना यायचं बाकी आहे. सावली म्हणते बघा ना यांना भूक लागते की नाही, आल्यापासून खेळण्यात दंग झालेत. आता इकडे सावलीला जगन्नाथचा कॉल येतो आणि फोनवर बोलण्यासाठी सावली बाजूला जाते. तर जगन्नाथ सावलीला म्हणतो की सावबाळा अगं पोचली का आणि सगळं कसं काय आहे. सावली म्हणते की बाबा सगळं खूप व्यवस्थित आणि मजेशीर आहे. आणि त्यानंतर आता जगन्नाथ म्हणतो अबीर कसा आहे आणि दे बरं त्याच्याकडे. तर सावली म्हणते आता कशाला, हा कसा हाती लागतो, तो ओवीसोबत आणि मुलांसोबत खेळण्यात मग्न आहे. जगन्नाथ म्हणतो बरं ते जाऊ दे, मी ना आज सगळ्या गुरुकुलाच्या स्टाफलासुद्धा सुट्टी दिली बरं का, कारण काय आहे ना सगळे दमले असतील, फ्रेश व्हायला त्यांनासुद्धा पाहिजे ना. सावली म्हणते बरं ठीक आहे. आणि आता सावली म्हणते की माझ्या डोक्यात अजून एक प्लान आला आहे बाबा, आपण गुरुकुलामध्ये अजून काही सुरू करू शकतो का. तर जगन्नाथ म्हणतो की अगं माझ्या तर डोक्यात आहे गुरुकुलाच्या जागेत आपण विद्यालयसुद्धा सुरू करू, कारण शास्त्र संगीता नंतर आपल्याला ज्ञानाचे सुद्धा शिक्षण देता येईल. आणि सावली म्हणते की ही आयडिया खूप सुंदर आहे, या सगळ्या गोष्टी जर जुळल्या तर मुलांना याचा खूप फायदा होईल बाबा. आणि सावली खुश होते. आता इकडे जगन्नाथ पुन्हा एकदा सावलीला म्हणतो सावली तू सारंगचा एकदा विचार कर, कारण तू इकडे आली आहे ना हे सारंगलाही कळलं आहे आणि तिलोत्तमालाही कळलं आहे. आणि इकडे आता सावली म्हणते की बाबा या सगळ्याचा विचार आपण नंतर करूयात आणि नंतर बोलूयात. अगोदर ते गुंड कोणी पाठवले होते, माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न कोणी केला आणि त्यांनी हे सगळं का केलं याचा मला शोध घ्यायचा आहे असे सावली जगन्नाथला बोलते. आणि माझ्या एका माझ्यामुळे तुमचं आणि अबीरचं आयुष्य मला धोक्यात टाकायचं नसल्याचे जगन्नाथला सावली बोलते. आणि सावली म्हणते सध्या मला आपल्या गुरुकुलावर लक्ष द्यायचं. तर जगन्नाथ म्हणतो ठीक आहे सावली, जशी तुझी इच्छा. आणि त्यानंतर इकडे आता राजकुमार हा गुरुकुलामध्ये येतो आणि गुरुकुलाची ती स्वर सावली संगीत गुरुकुल ही पाटी वाजताच आता राजकुमारला सावलीची आठवण येते. आणि राजकुमारला वाटतं की स्वर्गीय सावलीच्या नावाने आता या जगन्नाथने गुरुकुल सुरू केलं आहे. पण लगेच आता राजकुमार विचार करतो की स्वर्गीय सावलीच्या नावाने स्वतःच्या मुलीचं नाव द्यायचं सोडून या जगन्नाथला काही अक्कल वगैरे आहे की नाही. तर आता राजकुमार विचार करतो की खोट्या बापाचं खोटं प्रेम.
आणि पुन्हा विचार करत राजकुमार म्हणतो की जगन्नाथ तर अशी चूक करणार नाही स्वर सावली असं नाव देऊन, कारण तो तर पंडित आहे. आणि हसतच राजकुमार विचार करतो की असं पण असू शकतं की जगन्नाथला हे सुद्धा माहिती नसेल की सावली या जगात नाही म्हणून. आणि राजकुमार विचार करतो की असं सुद्धा असू शकतं, सावलीसुद्धा जिवंत असू शकते. तेवढ्यात आता राजकुमार वकील घेऊन तिथे आलेला असतो आणि वकील नोटीस जे राजकुमारला दाखवत म्हणतो की आता या जागेवरती आपल्याला कायदेशीर हक्क दाखवता येऊ शकतो, पण राजकुमारचं लक्ष नसतं. आणि वकील म्हणतो कोर्टात आपण आपल्या या जागेच्या हक्कासाठी बाजू मांडू शकतो. तर बोट करत राजकुमार म्हणतो फक्त हक्क नाही तर मला ही जागा हवी आहे. राजकुमार वकिलाला म्हणतो साम दाम दंडभेद जे काही वापरायचं असेल ते वापर, पण मला ही जागा हवी आहे. आणि दरवाजाला हाताचा धक्का देत डोक्याला हात लावत राजकुमार म्हणतो सावली सावली हे नाव माझा काही पिच्छा सोडत नाही. आणि विचार करत आता राजकुमार म्हणतो की जर सावली जिवंत असेल तर, आणि जर सावली जिवंत असेल तर यावेळेस तिला मी माझ्या हाताने मारून टाकेन आणि तिचं नाव कायमचं माझ्या आयुष्यातून काढून टाकेन. आणि इकडे आता ओवी ही ग्राउंडवर येऊन बसता क्षणी आबिर म्हणतो काय झालं गं ओवी, कसला विचार करते. ओवी म्हणते अरे बाबाला इथे कसं आणायचं ना याचा जरा विचार कर. ओवी म्हणते आबिर काही कर, कारण मला ना माझ्या बाबासोबत खूप बोलावंसं वाटते, कारण त्याची मला आठवण येते. आणि ओवी आबिर तिथे बसलेले असताना सावली म्हणते इथे उन्हात का बसलेत चला. तर आता आबिर म्हणतो की हिचं ना बाबाशिवाय कशातच मन लागत नाही आहे. तर सावली म्हणते म्हणूनच मी म्हणते की सोबत बोलावंसं. सावली म्हणते की तुझ्या बाबांचे किती फोन येऊन गेले ओवी, तू बोलायला हवं होतंस. आणि ओवी म्हणते की बबलू काकाले त्याने मला सोडायला पाठवलं म्हणून मी त्याच्याशिवाय बोलत नाही आहे त्याच्यासोबत. आणि तेवढ्या सावलीच्या मोबाईलवर सारंगचा फोन येतो. सावली म्हणते मी आता बोलणारच नाही, आणि सावली तो मोबाईल ओवीकडे देऊन निघून जाते. ओवी म्हणते मलाही बोलायचं नाही, तर आबिर फोन घेत म्हणतो मी बोलतो. तर आता ओवी म्हणते फोन स्पीकरवर टाक, मला त्याचा आवाज ऐकायचा आहे. आणि लगेच आता ओवी म्हणते फोन उचल कट होईल. तर आबिर फोन उचलतो स्टाईलमध्ये. आबिर म्हणतो बोला सुपर हिरो, आबिर बोलतोय. तर आता सारंग म्हणतो आबिर ओवीकडे फोन दे नाही एकदा. तर आबिर म्हणतो ती तुमच्यावर खूप चिडलेली आहे आणि रुसून बसलेली आहे, तिला तुमच्याशी बोलायचं नाही बघा. आणि आबिर म्हणतो तिला ना खूप वाईट वाटतंय आणि तिला तुम्हाला बाय करायचा असतो. पुढचे 3 दिवस ती इथे आहे ना, तेव्हा तिला तुमची खूप आठवण येते. आणि लगेच आता आबिर हा म्हणतो की ती खूप चिडलेली आहे. तर ओवी आता मोठमोठ्याने आता खोकण्याचं नाटक करते. तर सारंग घाबरतो आणि म्हणतो की खोकला येतो काय. आबिर म्हणतो की हो, आणि तिला खूप तापही भरला आहे. आणि लगेच आता सारंग घाबरतो आणि म्हणतो की त्या टीचरला फोन दे आणि ओवीला ताबडतोब घरी आणून सोडायचं सांग. आबिर म्हणतो इथं फक्त मोठे 2च माणसं असतात, तर बाकीचे मुलं सोडून कसं आणायचं आम्ही. आणि आबिर म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, आम्ही तिची काळजी घेऊ. पुन्हा ओवी खोकते. तर सारंग मोबाईल तिच्याकडे द्यायला लावतो. आबिर म्हणतो की अहो ती खूप खोकू राहिली, तिला खूप आजारी आहे आणि तिला तुमच्यासोबत बोलायचं नाही आहे. आणि सारंग म्हणतो ठीक आहे मी लगेच तिकडे येतो. तर आबिर ओवी खुश होतात. आणि इकडे आता मोनिका ही खंड्याला फोन लावते, पण खंड्याचा फोन लागत नसतो. तर मोनिका काळजीत पडते आणि विचार करते हा खंड्या त्याने तिकडे सगळं व्यवस्थित केलं असेल का, आणि फोन का उचलत नाही आहे. आणि मोनिका म्हणते हा फालतू टाईमपास तर करत बसला नसेल ना. तेवढ्यात खंड्याचा फोन येतो. तर फोन उचलत मोनिका म्हणते बिंडो खंड्या, अरे फोन कुठे गहाण ठेवला होता का, आणि मी जे सांगितलं ते काम झालं का. आणि लगेच आता खंड्या म्हणतो की मॅडम अहो जरा दम धरा, या कामात ना मला फोन बंद ठेवावा लागतो. उगाच जर काम करते वेळेस रिंग वाजली तर पोलिसात जावं लागेल. तर आता मोनिका खंड्याला गप्प करते आणि म्हणते फोन सायलेंटवर सुद्धा ठेवता येतो, मला शिकू नकोस. आणि लगेच आता खंड्या म्हणतो की ओवीला मी उचलणारच होतो, ती झाडाच्या आडबाजूला आली होती, पण तेवढ्यात ती सावली तिथे आली, नाही तर मी तिला उचलणारच होतो. मोनिका म्हणते बरं जाऊ दे खंड्या, आता दुपार तर गेलीच, पण आता संध्याकाळी सगळेजण झोपलेले असतील आणि त्याच वेळेस तू तुझा डाव साध आणि ओवीला उचल. खंड्या म्हणतो की मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे 3 दिवस आहे, मी बरोबर उचलतो. आणि आता मोनिका फोन ठेवते आणि विचार करते की एकदा का ओवीला किडनॅप केलं की मग सारंग आजारी पडणार, आणि मग मी राजकुमारला कंपनीतून हाकलणार, आणि मग इकडे तिलोत्तमाच्या नाकावर टिचून सावलीला ओवीला सोडून या घरात आणणार. आणि एकदा का या सावली घरात आली की मी तिलोत्तमा मेंदळेचा काटा काढणार असा प्लान मोनिका करते. आणि मोनिका म्हणते किती एक्सलंट प्लान केला, आणि हे सगळा प्लान जर एकदा झाला की या मेंदळ्यांच्या घरावर आणि सत्तेवर फक्त एकच राज्य असेल, आणि ते म्हणजे मोनिका. आणि मग मी या घरावर राज्य करून सगळ्यांना दाखवणार की मोनिका बोलून नाही तर करून दाखवते ते. आता इकडे संध्याकाळी पुन्हा सगळे गोलाकार वर्तुळ करून सगळे मुलं आता गेम खेळायला सुरुवात करतात.
सावली म्हणते की एका मुलीच्या डोळ्याला पट्टी बांधायची आणि जर तिने दुसऱ्या मुलाला पकडलं तर जर त्या मुलीने त्या मुलाचं नाव ओळखलं तर ते राज्य दुसऱ्यावर जाणार. सगळे मुले होकार देतात आणि आता पहिल्यांदा राज्य हे ओवीवर येतं. ओवीच्या डोळ्याला पट्टी बांधतात तर ओवी आता मुलांना पकडायला जाते आणि इकडे आता खंड्या गुंड त्यांच्या पालथीवरती लागूनच असतो. तर पट्टी बांधता क्षणी ओवी आता मुलाला धरायला जाते आणि ओवी एका मुलाला पकडते. तर अबीर म्हणतो सांग त्याचं नाव. तर ओवी म्हणते रोशी. तर ते नाव चुकलेलं असतं. तर त्याचं नाव आकाश असतं आणि ओवी म्हणते की अरे यार. पुन्हा आता ओवी ही दुसऱ्या मुलाला पकडायला जाते. तर आता ओवी ही सावलीला पकडते आणि अबीर म्हणतो ओळख बघू. तर आता ओवी म्हणते आई. तर ते ऐकताच आता सावलीला धक्का बसतो आणि आई या शब्दाचा आता ओवीने उच्चार करताच आता सावलीसमोर तिच्या मुलीचा भूतकाळ उभा राहतो आणि लहानपणी आपली मुलगी गुंडांनी कशी पळवली होती हे सावलीच्या डोळ्यासमोर येते आणि आई अशी हाक मारताच आता सावली म्हणते की बरोबर आहे आणि आता राज्य सावलीवर येऊन सावलीच्या डोळ्यावर पट्टी बांधतात आणि त्याच वेळेस आता ओवीचं लक्ष खंड्यागुंडाकडे जाते आणि खंड्यागुंड इकडे पाळत लावून चोरट्या नजरेने बघत असल्याचे ओवी बघताच आता ओवी ही आतमध्ये जाते. तर अबीर ओवी अशी हाक मारून ओवी पाठोपाठ जातो. तर इकडे सावली आता डोळ्याला पट्टी बांधून आता मुलांना धरण्याचा प्रयत्न करते. तर त्याच वेळेस बबलूला घेऊन सारंग तिथे येतो आणि सारंग तिथे येताच आता सावली ही सारंगला धरते आणि सारंगचा हात आपल्या हातात घेते. तेव्हा प्रेमाने सारंग आता सावलीकडे बघतो आणि सावलीने सारंगचा हात प्रेमाने आपल्या हातात धरलेला असतो. तर तिकडे ओवी आतमध्ये जाताच आता खंड्या हा ओवीला पकडायला जातो. तर आता इकडे सारंगचा हात प्रेमाने आपल्या हातात धरून सारंग आता कसा ओवीचा जीव वाचवतो आणि सावलीकडून सारंगला कसा ओवीच्या सत्याचा आता उलगडा होतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.